नमस्कार, मी राधिका कुलकर्णी. जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. पाहूयात पुण्यातील काही ठळक घडामोडी. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चिकाटीने ध्येय गाठा, असा यशस्वी जीवनाचा कानमंत्र पर्सिस्टंट समूहाचे अध्यक्ष आनंद देशपांडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना दिला. निमित्त होते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतर्फे शहरातील 55 शाळांमधून गरीब गुणवंत अशा 500 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आलं आहे. त्या 10वी आणि 12वीतील विद्यार्थ्यांचा निकाल 100% लागला. त्यानिमित्त त्यांचा दप्तर देऊन सत्कार महापौर चंचला कोदरे, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, आनंद देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी देशपांडे बोलत होते. योजना प्रमुख डॉक्टर अल देशमुख, महेश सूर्यवंशी, आप्पासाहेब सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते. कॉमर्स शाखेला होती विद्यार्थिनी. यानंतर मनाली विजय आमले, विशेष अभिनंदन. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवाव्या. आणि आई स्वयंपाकाची कामे करते. देशपांडे म्हणाले, सध्याचे विद्यार्थी तंत्रज्ञान शिकत आहेत ते पुढील 10 वर्षात अधिक अद्ययावत झाले असेल. त्यामुळे मॅरेथॉन रेस गाठायची आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहावीत. ती पूर्ण करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर काहीच अशक्य होणार नाही. चंचला कोदरे म्हणाल्या, शिक्षणातून ज्ञान मिळते. त्या ज्ञानाच्या जोरावरच तुम्ही समाजात स्वतःचे स्थान निर्माण करता. आत्मविश्वास, सातत्य आणि कुतूहल जागृत ठेवलं तर यश आपल्या हातात आहे. यशाबरोबरच आपली वर्तणूक चांगली ठेवा, असंही त्यांनी सांगितलं. डॉक्टर देशमुख म्हणाले, बुद्धिमान मुलांचे सर्वच जण कौतुक करतात, पण सामान्य मुलांची समाजात हेटाळणी होते. ती होऊ नये आणि त्याला उत्तमातला उत्तम नागरिक घडवण्यासाठी ही दत्तक योजना सुरू झाली. यामध्ये शिक्षण, संस्कार, समुपदेशन आणि तंत्रज्ञान या 4 गोष्टींवर भर दिला जातो. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्कूल बससाठी महिलाच उत्सुक नसल्याचे कारण देत आम्हाला महिला मदतनीस नको, असं पुणे स्कूल बस ओनर्स असोसिएशनने पत्रकार परिषदेत सांगितलं. महिला मदतनीस मिळाल्यास ते कामाचा मोबदला म्हणून 8 ते 10 हजार रुपये पगाराची मागणी करत आहेत. तसेच महिला टॉयलेटची व्यवस्थेची मागणी करत असल्याचं असोसिएशनचं म्हणणं आहे. महिला सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची? आणि स्कूल बसेस सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कार्यरत असतात. त्यामुळे महिला कर्मचारी किती वेळ कामावर थांबू शकणार? महिलांचे कामावर उपस्थित असण्याचे प्रमाण कौटुंबिक जबाबदारीमुळे कमी असते. याला पर्याय काय? असे प्रश्न असोसिएशनने उपस्थित केले आहेत. याचबरोबर PMPML बस विद्यार्थी वाहतूक करत आहेत. त्या बसेसना स्कूल बस नियमावलीच्या नियमांची पूर्तता नसते. महिला मदतनीस नाहीत. या बसेसना विद्यार्थी वाहतूक करण्याची परवानगी कशी? अशा बसेसवर कारवाई का होत नाही, असा प्रश्नही असोसिएशनने केला आहे. पुणे बस ओनर्स असोसिएशनच्या वतीने कोणत्याही कराराविना केवळ विद्यार्थी वाहतूक अशा स्वरूपाचा परवाना देण्यात यावा, ही मागणी करण्यात आली आहे. तसेच बऱ्याच स्कूल बस मालकांनी शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीची पूर्तता करून लागणारे सर्व पेपर RTOमध्ये सादर करून 2 महिने होऊन गेले तरी परवाना मिळत नाही, याचा खुलासा करावा. बसेस संदर्भात RTOची बसेस संदर्भातील कामे, टॅक्स, तात्पुरता परवाना, NOC, परमिट रिन्यू या कामासाठी एक खिडकी योजना असावी. RTOचे सर्व प्रकारचे टॅक्सेस आणि फी ऑनलाईन पद्धतीने व्हावी, या मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशन, पुणे जिल्हा शालेय विद्यार्थी वाहतूक संघटना, सत्यसेवा वाहतूक संघ, पुणे जिल्हा लक्झरी बस असोसिएशन तर्फे करण्यात आल्या आहेत. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे
140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. महागाई विरोधात लढाईसाठी तयार रहा असा इशारा जनसुनवाईच्या माध्यमातून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी सरकारला दिला. कष्टकऱ्यांसाठी पेन्शन योजना, रेशन कार्डवर सुविधा मिळण्यासाठी कुटुंबाच्या वार्षिक आर्थिक उत्पन्नाची निश्चित केलेली 59,000 रुपयांची मर्यादा रद्द करण्यात यावी. हातावर पोट असलेले, महागाई भत्ता न मिळणारे अशा सर्वांना अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत रेशनवर धान्य देण्यात यावे. या मागण्यांचा केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकात समावेश न झाल्यास महागाई विरोधी कृती समितीतर्फे जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथे महागाई, शिक्षणाचे आणि आरोग्य सेवेचे खाजगीकरण या विरोधात जनसुनवाईचे आयोजन करण्यात आले होते. समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव यांनी यावेळी जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला आणि महागाई विरोधातील मोठ्या लढाईसाठी तयार राहण्याचे आवाहन केलं. विविध संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या. कष्टकरी समाजातील नागरिकांनी त्यांच्या समस्या येथे मांडल्या. वर्षा गुप्ते, किरण मोघे, मेधा थत्ते आदी विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सरकारी दवाखान्यांमध्ये पेशंटची हेळसांड केली जाते, त्यांच्याकडून पैसे घेतले जातात. औषधोपचाराच्या बहुतांश गोष्टी खाजगी ठिकाणाहून विकत आणाव्या लागतात. या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा उंचावला पाहिजे. खाजगी शाळांमध्ये बालवाडी ते 4थी पर्यंतच्या शिक्षणासाठी खूप फी भरावी लागते. त्यामुळे मोफत शिक्षण मिळालं पाहिजे अशा मागण्या डॉक्टर आढाव यांनी केल्या. शासनाच्या निर्णयानुसार अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबाला 2 रुपये प्रति किलो दराने गहू आणि 3 रुपये प्रति किलो दराने तांदूळ याप्रमाणे दरडोई 5 किलो धान्य प्रत्येक महिन्याला मिळाले पाहिजे. परंतु गेल्या 4 महिन्यात या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचं संघटनेच्या निदर्शनास आलं आहे. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर पीएमपीच्या निधीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण पडत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्था पीएमपी ही अधिक सक्षमीकरणावर भर दिला जाणार असून या बससाठीचा मंजूर निधी लवकर मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ठाम भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. तसेच पालिकेतील समाविष्ट गावांसाठी सरकारला निधी हा द्यावाच लागणार असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. खडकवासला मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी पालिकेत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला पालिका आयुक्त विकास देशमुख, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, खडकवासला मतदारसंघातील नगरसेवक उपस्थित होते. बैठकीमध्ये घनकचरा, सार्वजनिक वाहतूक, कचरा डेपोचे प्रलंबित प्रश्न, केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. आज मी पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला बारामती लोकसभा मतदारसंघातला जो पुण्याचा भाग येतो त्याच्या प्रलंबित कामाचा आढावा घेण्यासाठी आलो. ते पुढच्या सोमवारपासून पार्लमेंटचं सदर पुन्हा एकदा सुरू होणार आहे. त्याच्यामुळे पुणे शहर आणि आजूबाजूतल्या जे काही प्रश्न प्रलंबित केंद्र सरकारकडे त्याचा एक आढावा आम्ही घेतला.
आणि 2 अतिशय महत्वाचे मुद्दे म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे मेट्रो 1 आणि दुसरा पुण्यातल्या सगळ्या ज्या बसेस आहेत त्याची सुधारणा कशी करता येईल, कचरा डेपोचे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्याची चर्चा, आणि माझ्या सगळ्या नगरसेवकांचे जे काही प्रश्न प्रलंबित कॉर्पोरेशनमध्ये आहेत त्याचा एक आढावा घेण्यासाठी ही मीटिंग घेतली होती. एक 15 दिवसापूर्वी मी कॉर्पोरेशनमध्ये आले होते, कदाचित 3 आठवड्यापूर्वी असेल. त्याचा एक ऍक्शन टेकन रिपोर्ट की काय काय झालं, आणि या गोष्टी रेग्युलरली सातत्याने आम्ही सगळे एकत्र कॉर्पोरेशनमध्ये येऊन त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करतोय, आणि त्याचाच हा भाग याची मीटिंग. आता आम्ही दुसरी जागा बघितलेली आहे, आयडेंटिफाय जागा झाली आहे, ते कारकस प्लांट शिफ्ट होईल. मी स्वतः सगळ्या तालुक्यांमध्ये फिरून आले, असं कुठेही नाही, हा गैरसमज आहे तुमचा. पाण्याची अडचण सगळीकडेच आहे, टँकर सगळीकडेच सुरू आहेत, जिथे गरजेचे आहेत तिथे टँकर आहेत, असं नाही की कुठे काय कमी जास्त. त्या पीएमपीएलच्या बसेसचा निर्णय 10 जुलै नाही किती म्हणले आपल्याला, 21ला फायनल होईल, पण 10 तारखेपर्यंत त्याचा रिव्ह्यू होईल, त्यांच्या काही क्लिअरन्सेस यायचे, कारण का प्राइसचा इश्यू झालाय 43 आणि 63, तुम्हाला विषय माहितीच असेल. त्याच्यामुळे त्याचा एक 8 दिवसात फायनल निर्णय होईल, आणि ऑर्डरची डेडलाईन आम्ही तरी आता 21 जुलै ठरवली. पण पीएमपीएलला आता चांगल्या बसेस, माझा 1 पॉइंट अजेंडा पुढचे 2 ते 3 वर्ष असणार आहे की पुण्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे मेट्रोला वेळ लागेल बांधायला होतोय, पण बेसिक बस सर्व्हिस ही सुधारलीच पाहिजे. तो टॉप प्रायोरिटीने मी स्वतः कार्यक्रम घेणार आहे तो, कारण का मला कळतं की हे किती सर्वसामान्य माणसांना त्याचा इनकन्व्हिनियन्स आणि त्रास होतो. कलाकारांनी समाजमन सशक्त करावं असं मत ज्येष्ठ दिग्दर्शक राज दत्ता यांनी व्यक्त केलं. पुणे महापालिकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. शाहीर दादा पासलकर यांना हा पुरस्कार देण्यात आला. महापौर चंचला कोदरे, उपमहापौर बंडू गायकवाड, माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर, नगरसेवक आबा बागुल, रवींद्र माळवतकर उपस्थित होते. नृत्यांगना मधु अंधारे आणि प्रभा महाडिक, ढोलकीवादक शंभूबुवा रावळकर, सनईवादक सुदाम उकिरडे आणि हार्मोनियम वादक सूर्यकांत यंदे यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. आणि श्री सूर्यकांत यंदे, प्रभा महाडिक, सूर्यकांत यंदे ज्येष्ठ हार्मोनियम वादक, 50 वर्ष लोककला क्षेत्रामध्ये ते काम करतायत. ज्या निवड समितीने या ठिकाणी काम पाहिलं या पुरस्कार निवडीचं, राज दत्ता म्हणाले, प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला दुःखातून बाहेर काढण्याचे काम शाहिरांनी केलं. यापुढेही उमेदीने काम करण्यासाठी त्यांना केवळ पाठीवर शाबासकीची थाप हवी आहे. पासलकर यांनी व्यवसायापासून दूर राहून कलेशी निष्ठा राखत शाहिरांची नवी पिढी घडवली. कलाकारांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या कामाचा गौरव व्हावा या हेतूने पालिकेतर्फे हा पुरस्कार दिला जात असल्याचं चंचला कोदरे यांनी सांगितलं. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा.
समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. सिद्धी हिरे हिने जिल्हा कुमार मैदानी स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकावला. महेश हंबीर, मानसी पेंढारकर यांनी आपापल्या गटातून वेगवान धावपटूचा मान मिळवला. बाबूराव सणस मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेतील 16 वर्षांखालील मुलींच्या 100 आणि 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत सिद्धी हिरेने प्रथम क्रमांक मिळवला. 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत सिद्धीने 12.6 सेकंद वेळ नोंदवत सुवर्णयश मिळवलं. त्यापाठोपाठ श्रेया तागुंदेने दुसरा तर तनया जोशीने तिसरा क्रमांक मिळवला. याशिवाय 200 मीटर शर्यतीत सिद्धीने 27.2 सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक मिळवला. त्यापाठोपाठ स्पर्धेतील 14 वर्षांखालील मुलींच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत मानसी पेंढारकरने 13.0 सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक मिळवला. त्यापाठोपाठ समृद्धी बोंगाळेने दुसरा तर मृण्मयी कुरळेने तिसरा क्रमांक मिळवला. तागुंदेने दुसरा तर यशोधरा मोरेने तिसरा क्रमांक मिळवला. स्पर्धेतील 14 वर्षांखालील मुलांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत महेश हंबीर याने 12.6 सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक मिळवला. त्यापाठोपाठ विक्रम क्षीरसागरने दुसरा तर अनिश कांबळेने तिसरा क्रमांक मिळवला. एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT and मैकेनिकल. डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR and मार्केटिंग. BCA, BBA, MBA and MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.